आज आहे शुक्रवार आणि आज आहे माझा उपवास. तर सकाळची सगळी कामं आता आटोपलेली आहे आणि माझं सगळं काम आवरल्यानंतर मी आता खिचडी बनवणार आहे. तर साबुदाण्याची खिचडी मी आता करणार आहे आणि ती करायची तर आमचा आता गॅस संपलेला आहे. तर मी चूल पेटवणार आहे आणि चुलीवरती खिचडी बनवणार आहे आणि चुलीवर केलेली खिचडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी कशी बनवली ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आणि आता हे असे आपल्याला चोळायचे नाही, हे डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करायचे. तर मी आता याला बारीक करून घेते. शेंगदाणे मी आता हे दळून घेतलेले बघा, असे बारीक दळलेले आणि साबुदाणा भिजलेला आहे, चांगला मस्त एकदम भारी भिजलेला आहे. सकाळी भिजत घातला होता तो, रात्री मला आठवण नव्हती राहिली तर मी सकाळी भिजत घातला होता. खिचडी बनवण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहे आणि बटाटे लागणार आहे. तर आता हे बटाटे साळून मी पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहे आणि सगळं साहित्य इथूनच रेडी करून चुलीकडे नेणार आहे. तर मी आता बटाटे कापून घेते. मी बटाटे आता साळायला घेतलेले आणि 2 बटाटे घेतले होते, पण बटाटा खूप मोठा आहे तर मग एकच बटाटा घेतला मी आणि तो एकच बटाटा बारीक चिरून घेते. आता एकदम बारीक चिरायचा म्हणजे वाफेवर आपला तो बटाटा छान शिजतो. तर अशा प्रकारे चिरला बघा मी तो बटाटा. तर बटाटा मी आता इथे कापून घेतलेला आहे आणि बघा किती छान बारीक कापलेला आहे मी बटाटा. तर असाच पूर्ण बटाटा इतका बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला. आणि बटाटा कापल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, कारण तो पाणी नाही टाकलं तर तो लाल पडतो बटाटा. मग पाणी टाकले त्याच्यामध्ये आणि बटाटा बुडेपर्यंत पाणी टाकले त्याच्यामध्ये. आणि हिरव्या मिरच्या घेतल्या मी, त्या उभ्या चिरून घेणार आहे. तर हिरव्या मिरच्या उभ्या चिरताना 1-2 मिरची त्यात थोडी वाढवाच टाकते, म्हणजे खिचडी चांगली होते आणि थोडीशी तिखटही होते. तर इथे बघा मग मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे आणि ह्या ताटामध्ये हिरव्या मिरच्या आणि कापलेले ते बटाट्याचे काप पाण्यात टाकलेले आणि याच्यामध्ये साबुदाणा आहे. आता हे सगळे सामान घेऊन मी बाहेर चुलीकडे जाणार आहे, म्हणजे घडी ये जा होणार नाही. तर बाहेर बघा आता ही चूल पेटवलेली आहे आणि चूल चांगली पेटली आहे. तर आता त्याच्यावरती मी कढई ठेवून दिलेली आहे आणि बाहेर खूप जास्त ऊन पडले. पण मग उपवास जरी असला तरी उपाशी कशाला राहायचं. चूल पेटवून खिचडी तयार करते आता याच्यावर. आणि आता कढईमध्ये तेल टाकले आणि हे तेल आता चांगलं आपण गरम होऊन देणार आहोत. गरम झाले की मग याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे, त्या चांगल्या परतून द्यायच्या आहे आणि मग त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे. पण माझ्याकडून थोडा बटाटा आधी पडला गेला, मग मी तो राहून दिला त्याच्यामध्ये, तो काही काढला नाही. आणि बाकीचा मग बटाटा मी परत त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यावरतून आता मी मीठ टाकणार आहे. तर त्याच्यावरून मी मीठ टाकलं आणि आता ते एकत्र करून ते वाफवायला ठेवले. तर चुलीवरची खिचडी किंवा चुलीवरचा कुठलाही स्वयंपाक छानच होतो, कारण आपली संस्कृतीच आहे की चुलीला आपण लक्ष्मी मानतो आणि चूल ही आपल्या आईसारखीच असते. चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे आईच्या हातची चवच म्हटली तरी चालेल. चूल काय आपल्या गॅससारखी नसते की बटन चालू केली की ऑन होते, बंद केली की बंद होते. ती चालू बंद होत असते, त्याच्यामुळे आपल्याला तिला थोडंसं फुंकावं लागतं, मग ती चालू होते. तर मग बघा आता साबुदाण्यामध्ये मी शेंगदाण्याचा जो कूट आहे ना तो एकत्र करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं परत मीठ पण टाकणार आहे, म्हणजे एक टाकलेलंच आहे, थोडं मीठ टाकते. बटाट्यामध्ये पण टाकलं होतं आणि याच्यात पण थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे खिचडीची चव व्यवस्थित होईल, आळणी नाही होणार. तर इकडे बटाटे आपले शिजलेले आणि जाळ थोडासा वाढवा झाला, त्याच्यामुळे बटाटे थोडेसे खाली करपले, पण काही हरकत नाही, करपलेले बटाटे पण छान लागतात. तर हे बटाटे मी आता काढून म्हणजे खाली करपले ना ते व्यवस्थित काढून घेते आणि मग त्याच्यामध्ये आपण तो साबुदाणा टाकणार.
तर बघा आता मी हा साबुदाणा इथे टाकून देते सगळा आणि मग हा साबुदाणा आपल्याला याच्यामध्ये चांगला परतवायचा आहे. तर तो लगेचच काय परतत नाही, आपल्याला बराच टाईम परतवावा लागतो, मग तो परतत असतो. तर आता मी पहिल्यांदा चांगला हलवून देते आणि एकत्र करून घेते सगळं आणि त्याच्यानंतर परत थोड्या वेळाने परत थोडंसं परतवून घेते, कारण साबुदाण्याला जास्त वेळ परतवावं लागतं, मग तेव्हा ती खिचडी छान होत असते. सफेद साबुदाणा राहिला ना तर ती कच्ची खिचडी असते, ती कच्ची खिचडी चांगली नाही लागत. तर आता बघा थोडासा कलर बदललेला आहे त्याचा. तर मी वरतून परत 2 चमचे तेल टाकते. आता कोणी तुपात पण करतं, पण मला तुपामध्ये खिचडी नाही आवडत, मग मी तेलातच करते. तर वरतून परत 2 चमचे तेल टाकलेले आहे आणि परत एकदा चांगली परतवून घेते आता ही खिचडी. अशी खिचडी चुलीवरती परतवली ना तर मिरच्यासुद्धा मस्त परतून जातात आणि खिचडी तयार झालेली आहे. आणि मग मी ती घरात घेऊन गेली आणि लिंबू होता त्याच्यासंग, खिचडीबरोबर लिंबू असला तर खिचडीची चव अप्रतिम लागते. तर एक लिंबू होता, लिंबू पण कट केला आणि पाण्याचे ग्लास पण भरून घेतलेले. आणि आता या बाजूनी साक्षी बसलेली आहे, चिकू पण बसलेला आहे. तर चिकूला 1 ताट, साक्षीला 1 ताट आणि मला, असं आम्ही तिघांना घेतली खिचडी वाढून. त्यांना काही उपास नाही, पण मुलं पण खिचडी आवडीने खातात. मग मलाही खिचडी घेतली, मीही लिंबू पिळला आणि खिचडी बघा किती छान दिसते. तर लिंबू पिळून आता मी ती खाते. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.